आमची नाळ काँग्रेससोबतच जोडली आहे, म्हणून आम्ही काँग्रेससोबतच राहणार, असे डॉक्टर दिनेश निखाते यांनी सांगितले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजप प्रवेशानंतर अनेक पदाधिकारी काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेले आहेत, पण काही निष्ठावान काँग्रेस पदाधिकारी यांनी काँग्रेस सोडले नसून ते काँग्रेससोबतच आहेत. आज काँग्रेस कार्यालयामध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते व निर्वाचित पदाधिकाऱ्यांनी नानाभाऊ पटोले यांचे आभार देखील मानले आहेत. पक्षश्रेष्ठ आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचं मी हार्दिक हे अभिषेक करतो, आभार मानतो. त्यांनी मला सर्वात कमी वयाचा कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे. त्याच्यापूर्वी माझी संघटनेमध्ये NSU युथ काँग्रेसचा प्रवास असो किंवा आता शहर बॉडीवर आहे. पूर्वीपासून आमची नाळ ही काँग्रेसशीच जुडलेली आहे आणि याच्या पुढेही काँग्रेसशीच जुडून राहणार आहे. काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी आपल्यावरती नांदेड जिल्हा प्रवक्ता म्हणून नियुक्ती दिली आहे. काय सांगायला? प्रांत अध्यक्ष मान्य नानाभाऊ पटोले यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला फेर प्रवक्तापदी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आमचे महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब, काँग्रेस पक्षाचे तिन्ही आमदार यांनी सुद्धा माझ्या नावाची शिफारस केली. तिघांची आणि माझे सहकारी जे मित्र आहे काँग्रेस पक्षात, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि काँग्रेस पक्ष पूर्वीप्रमाणे जोमाने काम करेल आणि सर्व लोकांना घेऊन आम्ही काम करणार आहे. आणि तुम्हाला आता लक्षात येईल, आता काँग्रेस पक्षात सकाळपासून युवा काँग्रेसची बैठक होती. आता कार्याध्यक्ष आणि आमचे ब्लॉक काँग्रेसचे नवीन अध्यक्ष हे सुद्धा येऊन गेले. सर्वांना घेऊन पक्ष काम करणार आहे हे आम्ही दाखवून देणार आहे. नवीन पदाधिकारी जाहीर झाले आहेत. पक्षवाढीसाठी पुढील प्रयत्न काय राहतील? कालच महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि शहराचे अध्यक्ष सत्तारभाई आणि पूर्ण आमची टीम मुंबईला गेली आणि मला या शहराचा ब्लॉक अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. शहराचा ब्लॉक अध्यक्ष नेमणूक झाल्याच्या नंतर माझे कर्तव्य आहे, मी ज्या पक्षामध्ये गेल्या 30 वर्षापासून काम करत होतो, मी जोपर्यंत आहे या पृथ्वी तलावर तोपर्यंत मी काँग्रेस पक्षाचं काम इमानदारीने करणार आहे. माझी भूमिका स्पष्ट 1 वर्षापूर्वीच महापालिकेत केलेली होती. त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष हा विचारधारेचा पक्ष आहे. काँग्रेसची विचारधारा आहे, या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. विशेष करून काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मालाही कुठल्याही वेगवेगळे पक्ष जातीच्या नावावर धर्माच्या नावावर राज्य करत आहेत, पण काँग्रेस पक्ष असा एक पक्ष आहे जो कुठलीही जात नसता एक विचारावर चालणारा पक्ष आहे. आणि राहुल गांधीची जी पदयात्रा निघाली, पदयात्रेमध्ये राहुल गांधींना सुरुवातीची जी पदयात्रा काढली, त्या पदयात्रेत राहुल गांधींनी एक नारा दिला होता की डरो मत हा नारा दिलेला होता. त्या पद्धतीने काँग्रेस पार्टी डरो मत या नाऱ्याचा स्वीकार करून येणारा जो काही काळ येईल तो काळ आमच्यासाठी अतिशय चांगला राहील, अतिशय योग्य राहील. आणि काँग्रेस पक्षासाठी ज्या पद्धतीने आता काही गोष्टी आम्हाला सहजासहजी भेटत होत्या, पण ह्याच्यानंतर आम्हाला स्वतःला ती मेहनत करावी लागणार आहे. मेहनत करणारी ही आमची जमात आहे. पूर्वीपासूनच आम्ही मेहनत केलेलं, त्याच्यानंतरही जोपर्यंत आम्हाला काम करता येईल तोपर्यंत मेहनत करू, लोकांपर्यंत जाऊ. लोकांपुढं काँग्रेस पक्षाचे विचार, पक्षाची विचारधारा ही लोकांपर्यंत नेण्याचं काम आम्ही सगळेजण करू. त्याला खरं म्हणलं तर तुमच्या सगळ्या मीडियावाल्याचं आज काही गोष्टीमध्ये आमच्याकडे विशेष लक्ष द्यावं. का तर काही गोष्टीमध्ये आम्ही थोडासा आता जिल्हा हा थोडासा आर्थिकदृष्ट्या म्हणायचं थोडासा मागे राहील, पण तुम्ही सर्व लोकांनी मीडियावाल्यांनी मदत केली. मदत खरं म्हणलं तर तुम्ही करतातच. का तर एक समूह घेऊन चालणारा हा पक्ष आहे, या समूहाला तुम्ही सगळ्यांनी मदत करावी अशी मी तुमच्या सगळ्याकडून अपेक्षा बाळगतो.